मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे रंजना मराठी कथा। आज मी तुम्हाला नागपंचमी का साजरी केली जाते किंवा नागाची पूजा का केली जाते ते सांगणार आहे। चला तर पाहूया। नाग जंगलात राहतात, पण पावसामुळे त्यांच्या घरात पाणी येते, त्यामुळे तो जंगलाच्या बाहेर वस्तीला येतो। तो आपला पाहुणा असतो, अतिथी असो, आणि आपण अतिथी देवो भव असे म्हणत नागाची पूजा करायला हवी। नागपंचमीला महिला नागाची वारुळाची मनोभावे पूजा करतात। या दिवशी नागाच्या कथा देखील ऐकल्या जातात। चला तर एक आपण पौराणिक कथा ऐकूया। भगवान श्रीकृष्णाने कालिया नावाच्या सर्पाचा पराभव केला। कालिया यमुनेच्या डोहात राहत होता, यमुना निवासियांना त्रास देत होता। तो यमुनेच्या डोहात विष कालवीत असे। यमुनेचे पाणी विषारी झाल्यामुळे लोकांचे हाल होत होते। त्याला हाकलून देऊन यमुनेचे पाणी सर्वांना पिण्यासाठी स्वच्छ करावे म्हणून श्रीकृष्णाने एकटाच कालियाचा पराभव केला। यमुनेच्या डोहात श्रीकृष्ण आणि कालिया नागाचे युद्ध झाले व श्रीकृष्णाने कालियाच्या डोक्यावर नृत्यही केले। कालिया कासावीस झाला। श्रीकृष्ण कालियाच्या डोक्यावर नृत्य करू लागला तेव्हा कालिया कासावीस झाला। त्याची बायका मुले घाबरली आणि कालियासाठी जीवनदान मागू लागली। अखेर आपल्या परिवारासह तेथून निघून जाण्याचे व पुन्हा कधीच ब्रजवासियांना त्रास न देण्याचे अटीवर कृष्णाने त्याला सोडले। कालियाने यमुनेतील सर्व विष शोषून घेतले। भगवान श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले की त्याच्या या कर्तव्यासाठी श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमीचा सण म्हणून साजरा केला जाईल आणि नागाची पूजा केली जाईल। या दरम्यान असेही सांगितले जाते की ज्या दिवशी श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केला तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता म्हणून तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते। चला तर मित्रांनो, तुम्हाला ही माझी पौराणिक कथा कशी वाटली ती तुम्ही अवश्य कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। शरणो शरणार्थी।